नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेला स्पेशल पोलीस भरती सराव पेपर याची मी पहिल्यांदा आन्सर की सांगतो आणि मग त्याच्यानंतर विश्लेषण सांगतो. 1चं आहे 2, 2चं आहे 3, 3चं आहे 4, 4चं आहे 4, 5चं आहे 4, 6चं आहे 1, 7चं आहे 1, 8चं 2, 9चं 4, 10चं 3, 11चं 4, 12चं 4, 13चं 4, 14चं 3, 15चं 1, 16चं 2, 17चं 4, 18चं 3, 19चं 2, 20चं 4, 21चं 3, 22चं 4, 23चं 3, 24चं 4, 25चं 4, 26चं 4, 27चं 3, 28चं 3, 29चं 4, 30चं 3, 31चं 2, 32चं 2, 33चं 3, 34चं 2, 35चं 4, 36चं 3, 37चं 3, 38चं 3, 39चं 4, 40चं 3, 41चं 2, 42चं 3, 43चं 4, 44चं 2, 45चं 2, 46चं 2, 47चं 3, 48चं 3, 49चं 4, 50चं 4, 51चं 1, 52चं 1, 53चं 2, 54चं 2, 55चं 4, 56चं 3, 57चं 3, 58चं 3, 59चं 3, 60चं 1, 61चं 4, 62चं 3, 63चं 3, 64चं 2, 65चं 3, 66चं 2, 67चं 2, 68चं 1, 69चं 3, 69चं 1, 69चं 1, 70चं 4, 71चं 3, 72चं 4, 73चं 4, 74चं 4, 75चं 1, 76चं 2, 77चं 3, 78चं 1, 79चं 1, 80चं 2, 81चं 3, 82चं 1, 83चं 3, 84चं 3, 85चं 2, 86चं 1, 87चं 1, 88चं 4, 89चं 3, 90चं 3, 91चं 1, 92चं 4, 93चं 4, 94चं 3, 95चं 4, 96चं 1, 97चं 1, 98चं 1, 99चं 2 आणि 100चं 3. तर हे झाले मित्रांनो आन्सर की. त्यानंतर आजच्या पेपरचं आपण विश्लेषण पाहूया. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जे येणारे प्रश्न आहेत जे अवघड वाटतात ते इथं मी तुम्हाला सोडून दाखवेल आणि जे जे तुम्हाला वाटले अवघड ते जरूर मला सांगा. ओके, तर चला मग नंबर 1चा प्रश्न आपण पाहूया. हे आहे कंसामध्ये 1/(a)
1 गुणिले 2 अधिक 1 भागिले 2 गुणिले 3 अधिक 1 भागिले 3 गुणिले 4 अधिक डॅश 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 अधिक 1 भागिले 99 गुणिले 100 कंस बरोबर किती आहे ना, आणि पर्याय दिलेले आहेत. अशा टाईपचे गणितामध्ये हाताखालून तुमचे गणित गेले तर याचं उत्तर सांगता येते लागलीच. परंतु आपण ह्या 2 पदाचं उत्तर काय येते यावरून आपण अनुमान ठरवूया. जसं यांचं होणार 1/2 अधिक 1/6. याचं उत्तर आपण आता छेद समान नाही म्हणून लसावी येईल 6. 2ने 6ला भागितलं तर 3 येणार इथं. 3 1 3. 6ने 6ला भागितलं उत्तर आलं 1 म्हणजे 4/6 म्हणजे याचं उत्तर आहे 2/3. पहा हे असं लिहिलं असेल तर याचं आलं 2/3. समजा आपण 3 पदं घेतले असते 1 भागिले 1 गुणिले 2 अधिक 1 भागिले 2 गुणिले 3 अधिक 1 भागिले 3 गुणिले 4 आहे ना. तर एवढ्याचं उत्तर तुमचं आलेलं आहे 2/3 प्लस 1 गुणिले हे 3 चौक 12. परत लसावी येणार तुमचा 12 असं लिहिणार. 3ने 12ला भागितलं 4 होईल म्हणून हे होणार 4. 4 2 8 प्लस 12ने 12ला भागितलं तर उत्तर आलं 1 म्हणजे 9/12 म्हणजे याचा अर्थ 3/4. तर हे जेव्हा जेव्हा असं होईल पहा इथपर्यंत 3 पदाची आपल्याला बेरीज आली 3/4. मग हे आहे 99 गुणिले 100 आहे म्हणजेच याचा अर्थ हे होणार 99 भागिले 100 असं हे त्याचं उत्तर येईल आहे ना. म्हणजे डायरेक्ट तुमच्या हाताखालून गेलं तर हे उत्तर एका सेकंदामध्ये याचं उत्तर सांगता येतं या टाईपचे आहे ना. समजा असं दिलं असतं 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक हे डॅश 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 1 भागिले हे होणार 9 गुणिले 10 आलं असतं तर याची बेरीज काय येणार 9 भागिले 10 अशा रीतीने. ओके समजते. तर हे टाईप समजणं महत्त्वाचं आहे. एकदा का टाईप समजलं तर त्याचं उत्तर आपल्याला सहज काढता येते. एवढं काढत बसायचं नाही. ज्यांची प्रॅक्टिस असेल त्यांना एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढता येते. ओके पुढे पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे. दुसरा आहे संजयराव यांनी 5,000 रुपये भांडवल घालून हे संजयरावांनी भांडवल जे आहे ते 5,000 रुपये गुंतवलेले आहे. एका व्यवसायामध्ये गुंतवले आणि व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर हे 4 महिन्यानंतर या ठिकाणी श्यामराव आले म्हणजे श्याम यांनी आले आणि श्यामने जे आहे त्याच्यामध्ये 3,000 रुपये आपले भांडवल टाकून भागीदारी स्वीकारली आणि त्यांना वर्षाअखेर हे आहे 1260 रुपये नफा झाला. तर श्यामचा वाटणीस किती रुपये म्हणजे श्यामचा हिस्सा आपल्याला सांगायचा आहे ना. तर असे गणित नीट वाचून आपले याची माहिती लिहिला पाहिजे. 5 आहे की नाही. संजयरावाने 5,000 रुपये गुंतवले. सुरुवातीला व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर श्यामराव आले आणि 3,000 रुपये गुंतवून त्यांनी भागीदारी स्वीकारली. तर याचे जे आहे संजयरावांचं जे भांडवल 5,000 रुपये कारण वर्षाअखेर त्यांना 1260 रुपये नफा झाला म्हणजे 5,000 रुपये हे 12 महिन्यासाठी संजयरावांचे होते महिन्यासाठी आहे की नाही. आणि 3,000 रुपये जे आहे हा 4 महिन्यानंतर आला म्हणजे 3,000 रुपयाची गुंतवणूक हे 8 महिने होते आहे ना. आणि म्हणून हे आहे नफ्याचे गुणोत्तर बरोबर आहे. नफ्याचे गुणोत्तर बरोबर आहे भांडवलांचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. तर हा फॉर्म्युला भागीदारीमध्ये पाठ ठेवणं आवश्यक आहे. भांडवल होतं 5,000 भागिले हे आहे श्यामचं 3,000 आणि मुदतीचं जे आहे हे 12 भागिले 8 करावं लागेल आहे ना. तर हे अत्यंत आवश्यक. 4 महिन्यानंतर आला म्हणजे त्याची 3,000 रुपये जी गुंतवणूक होती ती 8 महिन्यासाठी आणि त्यांना वर्षाअखेर हे 1260 रुपये नफा झालेला आहे. हा 3,000 आणि आपलं 3 शून्य आणि 3 शून्य गेले.
4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, हा 3 3 गेला, म्हणजेच 5/2 म्हणजेच 5/2 हे त्यांचं नफ्याचं गुणोत्तर आलं. निश्चितच हे जे संजय रावांचं आहे नफा जास्त आहे. तर आपल्याला मिळाले 1260 आणि कोणाचं काढायचं? श्यामचं. हा जो खालचा भाग दिसतो तो श्यामचा आहे ना, हे आहे इथं संजय आणि इथं श्याम. ओके, तर आपल्याला 1260, तर एकूण 7 भागापैकी 2 भाग मिळणार याला. एकूण 5/2 आहे नफ्याची वाटणी, म्हणजे 7 भागापैकी श्यामला मिळणार 2 भाग. कोणाचा? 1260 रुपयाचा. आणि म्हणून 7 एक 7, 7 एक 7, याच्यामध्ये 5 उरले, 56 झाले. 7 8 56, म्हणजेच 180 गुणिले 2 म्हणजे 18 दोन्ही 36, 360 रुपये हे त्यांना मिळतील. आणि रामरावांना विचारलं असेल तर 1260 किंवा जर रामचं संजयचं विचारलं असतं तर 7 भागापैकी 5 भाग कोणाचा? 1260 रुपयाचा. ओके, तर अशा प्रकारे चांगले गणित असतात. हे भागीदारी ही आली पाहिजे, कारण व्यावसायिक याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान आहे की नाही यासाठी हे प्रश्नसुद्धा भागीदारीमध्ये विचारले जातात. म्हणून याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. ओके, तर प्रत्येक धडा महत्त्वाचा असतो, त्याचं बेसिक सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. सध्या तुमचं वय 50 वर्ष आहे ना. समजा माझं आहे 50 वर्ष आहे सध्याचं, हे आजचं आहे ना, आजचं सध्या म्हटल्यानंतर. ओके, 50 वर्ष आहे. व तुमच्या भावाचं म्हणजे माझ्या भावाचं वय आहे 35 वर्ष आहे आजचं. तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघा भावांच्या वयांची बेरीज 69 असेल आहे ना. पूर्वी म्हटल्यानंतर मायनस, म्हणजे आज माझं वय 50 वर्ष आहे आणि माझ्या भावाचं वय 35 वर्ष आहे की नाही. आता किती वर्षापूर्वी म्हटलं तर 50 पूर्वी म्हटलं की मायनस प्लस या भावाचं वय, तेवढाच भाऊसुद्धा कमी होणार, बरोबर आहे 69. हे समीकरणद्वारे. आता हे होणार 35 आणि हे होणार बेरीज यांची 5, हे 85 - 2x बरोबर आहे 69. तर हे -2x आहे तिकडं नेल्यानंतर 85 वजा 69 बरोबर 2x. 15तून 9 गेले, हे होणार 6, हे होणार इथं 7तून 6 गेला 1 बरोबर आहे 2x. हा 2 भागाकारात जातो म्हणजे x बरोबर 8. म्हणजे 8 वर्षापूर्वी त्या दोघांच्या वयांची बेरीज 69 येते. पहा आता 50मधून 8 प्लस 35मधून 8 आहे ना. हे 50मधून 8 गेले 42, 35मधून गेले 15तून 8 गेले म्हणजे 27, 7 आणि 2 9, हे होणार 6, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे चेक पण करता आलं पाहिजे, कारण प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. एक प्रश्न 1 लाख रुपयाचा असं समजून सोडलं पाहिजे. ओके, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने अर्ध्या तासात आहे ना, पहिल्या नळाने ही अर्धा तासात भरते. ओके, व दुसऱ्या नळाने 30 टाकी 12 तासात भरते. दुसऱ्या नळाने ही आहे 12 तासात भरते. ओके, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? असे जेव्हा असेल तर काय होतं, याच्यामध्ये फॉर्म्युला डायरेक्ट XY भागिले X + Y नावाचा फॉर्म्युला. X म्हणजे हे अर्धा तास, अर्धा प्लस हे गुणिले Y म्हणजे 12 भागिले अर्धा प्लस 12, म्हणजेच बे सख 12 म्हणजे 6 भागिले हे होणार किती, यांची बेरीज हे होणार 12 दोन्ही 24, 24 आणि 1 25/2. हा 2 वर जाणार म्हणजेच 12/25. आता हे उत्तर आहे का? नाही, हे तासातमध्ये व्यक्त केलेलं आहे ना, तासात आहे. आता हे तर नाही आहे, किंवा असं आहे का, याला भागितल्यानंतर पहा 0 पॉईंट, हा छेदाधिक असल्यामुळे 0.0 120 झाले आता आहे ना, म्हणजे 25 चौक 100, याच्यामध्ये उरले 20, 25 8, हे झालं तासामध्ये व्यक्त. हे उत्तर आहे का? हे पण नाही. मग आता याचं रूपांतर आपल्याला करायचं असेल, हे तास आहे ना,
तर याचं रूपांतर करायचं असेल तर दशांश नंतर येणाऱ्या पहिल्या अंकाला 6 मिनिटांनी गुणायचं नेहमी आणि दुसऱ्या अंकाला 36 सेकंदाने गुणायचं. आता पहा, 8 सख 48, हातचे आले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28 म्हणजे 288 सेकंद आले आणि 6 मिनिटे. घड्याळीमध्ये 60 सेकंदाच्या वर दाखवतात, म्हणजे 6चा पाडा कुठपर्यंत म्हणणार आपण, 6 चोक 24 म्हणजे 240 सेकंद, म्हणजेच हे होणार 4 मिनटं आहे ना, 6 चोक. म्हणून याच्यातून 240 सेकंद आपण वजा करूया. इथं जसंही वजा करणार तसं इथं 4 मिळवणार, म्हणजे हे होणार 6 चोक 24, हे होणार 6 चोक 24 मिनटं आणि हे होणार 24 प्लस 4, हे होणार हे 8 ला 8, 8तून 4 गेले 4, म्हणजेच 24 आणि 4 28 मिनटं 48 सेकंद एवढा वेळ लागेल ती टाकी भरण्यास. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. 0.48 हे तासामध्ये व्यक्त केलेलं आहे. तर हे तासाचं रूपांतर आपल्याला डायरेक्ट मिनिट आणि सेकंदामध्ये करायचं असेल तर दशांश नंतर येणाऱ्या पहिल्या अंकाला आपण 6ने गुणायचं, म्हणजे 6 चोक 24 मिनटं होणार. आणि दुसरा जो अंक असतो दशांश नंतरचा दुसरा, याला सेकंदाने गुणायचं. यांचा गुणाकार 288 सेकंद आले. आता घड्याळीमध्ये तर 60 सेकंद असतात, म्हणून आपण 6चा पाडा किंवा 60चा पाडा हा 288च्या पेक्षा लहान असणारा, म्हणजे 6 चोक 24 म्हणजे 240, म्हणजे 240 सेकंद वजा केले की इथं 4 मिनटं मिळवायचे. ओके, तर याचं उत्तर आलेलं आहे 28 मिनटं 48 सेकंद आहे ना. पर्यायामध्ये हे पण उत्तर असायला पाहिजे होतं, हे नाही आहे, तर याला आपल्याला रूपांतर करावं लागेल. पर्याय पाहून ते ठरवावं लागतात. ओके, असो तसं हा सोपाच आहे, पण याच्यामध्ये 2-3 कामं झाले की तुम्हाला तासाचं मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करता येते की नाही. ओके, 5वं गणित पहा. प्रत्येक प्रश्न नीट वाचला पाहिजे आणि ते समजून आपल्याला घेऊन ते आपल्याला डाटा आपल्याला व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. एक काम आहे 12 मजूर 20 दिवसात, हे मजूर आहे ना, 12 दिवसात. 12 मजूर 20 दिवसात, हे दिवस 20 दिवसात, आणि काम आहे एक आहे ना, एक काम आहे. तेच काम म्हटल्यानंतर सेम इथं लिहायची गरज नाही आहे की नाही. काम जर सेम असेल तर तिथं लिहायची गरज नाही. तेच काम 16 दिवसात संपवण्यासाठी किती मजूर पूर्वीपेक्षा जास्तीचे लागतील. तर हे होणार x. तर मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त चलन असते. 12 गुणिले 20 बरोबर x गुणिले 16. हे होणार 12 गुणिले 20 भागिले 16 होणार. इथं होणार दिवस किंवा इथं जे काय असेल मजूर, हे आपल्याला मात्र आपल्या भाषेत समजेल असं लिहायचं. ओके, 4ने भाग जाणार. 4 चोक 16, 4 त्रिकम 12, 4 एक 4, 4 पंचे 20, म्हणजे 15 मजूर सध्या लागतील. पण आता वाचल्यानंतर आहे ना, पहिलाच पर्याय ते देतात 15 म्हणून. तर इथं आल्यानंतर तिथं सांगितलेलं आहे किती मजूर पूर्वीपेक्षा जास्तीचे लागतील. पूर्वी किती मजूर होते? 12 मजूर होते. आता किती आहेत? 15 आहेत. म्हणजे जास्तीचे किती झाले? 3 मजूर. मला याचं उत्तर आपल्याला 3 लिहावं लागेल. तर प्रश्न हा नीट वाचला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर उत्तर दिलं पाहिजे, कारण एकदा गोल केल्यानंतर काही आपल्याजवळ पर्याय राहत नाही आहे ना. ओके, पुढचं पाहूया 6वं. 584 गुणिले 328 गुणिले 547 गुणिले 613 यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल आहे ना. तर एकक स्थानच पकडायचं. इथं हे 4 लिहायचं, गुणिले 8 लिहायचं, इकडं 7 लिहायचं आणि इकडं 3. आता एकदम मोठा करण्यापेक्षा 8 चौक 32, परत हे 2 येते समजायचं, हे 2 गुणिले 7 त्रिक 21 म्हणजे हा होणार 1, परत 2 एक 2 म्हणजे एकक स्थानी काय आलं पाहिजे? 2. परत हे एवढा गुणाकार करत बसायचं नाही. याला 8 चौक 32, एकक स्थानी 2 येईल, 7 त्रिक 21 एकक स्थानी 1 येईल, परत 2 आणि गुणिले 1 याचं उत्तर 2 येणार.
म्हणजे यांचा गुणाकार केला असता एकक स्थानी काय येईल 2 हा अंक येईल. ओके. तर यामध्ये 7वा प्रश्न सोपा आहे, तुम्ही केलं पाहिजे. नाही आला तर कॉमेंट्स करा, नीट विचार करून सोडवत चला आहे ना. जे नाही येतात, आता 8वं गणित इथं मी सांगतो. फासा आहे की नाही, फासा. दोन नाणी फेकले असता, नाणी आहे की नाही, नाण्यांना 2 नाणी आहे, ए आणि बी हे 2 नाणी आणि प्रत्येकाला काटा, टेल आणि हेड असतात आहे की नाही, हेड आणि टेल. इथेही हेड आणि टेल आहे. ओके. म्हणजे जेव्हा एक फासा फेकला असेल तर हेड किंवा टेल हे 2 शक्यता येतात. पण जेव्हा 2 नाणी आपण फेकूया आहे की नाही, 2 नाणी म्हणजे एकाच वेळेस आपण 2 नाणी फेकले असेल तर एक तर एच येईल किंवा एच टी येईल किंवा टी एच येईल किंवा टी टी आहे ना. टी म्हणजे याच्यामध्ये टेल आहे, एच म्हणजे हेड आहे. ओके. आता 2 नाणी फेकला असतात, कमीत कमी 2 काटा मिळण्याची संभाव्यता म्हणजे काय आहे ना, संभाव्यता किती असेल. एकूण संभाव्यता म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. संभाव्यता म्हणजे काय, संभाव्यता आपण कशासाठी म्हणजे याचं काढण्यासाठी काय आवश्यक आहे, घटनाची एकूण घटना आहे ना, एकूण घटना दिलेल्या घटना असतात हे आहे ना, आणि एकूण असते त्याच्यामध्ये नमुना अवकाश. तर जेव्हा एक नाणं फेकलं असेल तर नमुना अवकाश येतात 2 आहे ना. 2 नाणी फेकलं असेल तर 2चा वर्ग म्हणजे 4. 3 नाणी फेकले असेल तर 2चा 3रा घात म्हणजे 8. 4 नाणी फेकले असेल 2चा 4था घात म्हणजे 16. हे आहेत नमुना अवकाश. म्हणजे इथं किती घेणार आपण, इथं 2 नाणी फेकली आहे म्हणून नमुना अवकाश घेणार आपण 4. आता इथं आपण नीट वाचूया. 2 नाणी फेकले असता कमीत कमी 2 काटा मिळण्याची संभाव्यता काय असेल. कमीत कमी म्हणजे आहे की नाही, कमीत कमी 2 काटे असले पाहिजे आहे ना. तर याचं उत्तर होणार 1/4. ओके. कमीत कमी 1 काटा म्हटलं असतं, कमीत कमी 1 काटा मिळण्याची संभाव्यता किती असा जर विचारला असता. कमीत कमी म्हणजे तिथून पुढे चालेल आहे ना, म्हणजे हे चालेल, 1 आहे याच्यात, हे चालेल, 2 पण चालेल. कमीत कमी म्हणजे तिथून पुढे जास्तीचं चालेल, म्हणजे याचं उत्तर येणार 3/4. हे नीट प्रश्न सोपेच असतात, नीट वाचन केलं पाहिजे. ओके. 9वा प्रश्न आपण पाहूया. 9वा प्रश्न तसा संभाव्यता धडा हा यूट्यूबवर टाकलेला आहे, जरूर तो पहा, पूर्ण डिटेल करा. आजकाल पेपरमध्ये संभाव्यता हा धडा आहे असंही तुम्हाला 10वीला होताच. ओके. 9वं पाहूया. 287 गुणिले 287 अधिक 269 गुणिले 269 वजा 2 गुणिले 287 गुणिले 269 बरोबर किती आहे ना. तसं सर्वसामान्य मुलगा काय करेल, याचा वर्ग. मी काय म्हटलं, हे अशा प्रकारचे जेव्हा मोठे असतात हे सूत्राच्या आधारात असतात आहे की नाही, सूत्रावर असतात. यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल, इथं मायनस आहे म्हणजे ए मायनस बीचा वर्ग केला तर काय होतो पहा, एचा वर्ग वजा 2ab प्लस बीचा वर्ग किंवा एचा वर्ग प्लस बी वर्ग वजा 2ab. म्हणजे इथं 287चा वर्ग अधिक 200 हे होणार 269चा वर्ग मायनस 2 गुणिले 287 गुणिले 269. हा कशाचा फॉर्म्युला असेल तर हे असणार ए मायनस बीचा वर्गाचा आहे ना. तर हे सर्व फॉर्म्युले 7-8 माहीतच पाहिजे तुम्हाला. तर इथं आपण ए म्हणजे इथं घेणार 287 वजा 269 त्याचा वर्ग. एकदा वर्ग म्हटलं की दोनदा हे होणार, याचं हे काय होणार पहा, 7तून 9 जात नाहीत म्हणजे 17तून 9 गेले 8. हे किती उरले, याच्यातले 7 उरले, 7तून 6 गेला 1
18चा वर्ग म्हणजेच किती होणार हे 324. ओके, तर हे या प्रकारे हे सोडवलं पाहिजे. तर हे दिसायलाच मोठे असतात. असं जेव्हा असेल तर सर्वसामान्य मुलगा हा वर्ग वगैरे करून पाहण्याचा प्रयत्न करतो, ज्याचं उत्तर आपल्याला 10 सेकंदामध्ये काढता येतं. म्हणून हे शक्यतो नीट लक्षात ठेवा. सांगितलेलं काय असते हे सूत्रावर आधारित असतात प्रश्न. ओके, 10वं पाहूया. प्रश्न क्रमांक 10. सूरज, नीरज व धीरज यांच्या वयांचे गुणोत्तर आहे. पहा, सूरज, नीरज आणि हे आहे धीरज यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 5 दशे 6 दशे 8 असं आहे, हा ना. आणि त्याने नीरजचं वय दिलेलं आहे 18, आहे ना. तर आपल्याला काय केलेलं आहे, तर सूरज व धीरज यांच्या वयातील फरक किती. सूरज आणि आहे की नाही, सूरज आणि धीरज यांच्या वयातील फरक आपल्याला काढायचा. तर हे आहे म्हणजे पहा, 18 येण्यासाठी 6 त्रिक 18 म्हणजे यालासुद्धा आपल्याला 3 ने गुणवलं आहे. 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 हे असं होईल, आहे ना. हे झाले डायरेक्ट मेथड. जेव्हा नीरजचं वय 18 असेल म्हणजे आपल्याला 18 येण्यासाठी 6 ने 3 ला गुणलं तर 18 येते. तसं सगळ्यांना आपण 3 ने गुणायचं. म्हणजे आता इथं आपण जर पाहिलं तर सूरज आणि धीरजचं वय जास्त आहे. धीरज आणि 24मधून 15 गेले म्हणजे किती होणार, 9 वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा, 9 वर्षाचा. ओके, पुढे पाहूया 11वं गणित. यामध्ये हा बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. पहा, असा एक चौकोन इथं दिलेला आहे अशा प्रकारे. 81, 18 आणि 9 पुढे असं दिलेलं आहे. हे आहे 96, 20 आणि 12 आणि पुढे असं दिलेलं आहे 72 क्वेश्चन मार्क आणि 6. तर याला ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. जसे फार सोपे असतात, गुणाकार, पट वगैरे अशा प्रकारचं असतात. यासाठी तुम्हाला थोडंसं निरीक्षण करावं लागेल आणि थिंकिंग करावं लागेल, आहे की नाही. थिंकिंग करता आली पाहिजे. 18 इथं दिलेलं आहे, याचा काहीतरी संबंध असला पाहिजे. जसं 81ला 9ने 81ला भागितलं तर 9 आणि हे 9 म्हणजे यांची बेरीज 18 आली, आहे ना. तसं इकडं पाहूया. 12 आहे का, 12, 12 8 96. 96ला आपण 12ला भागितलं तर 8 आले. 8 आणि 12 यांची बेरीज 20 आली. म्हणजे इथं काय होणार पहा, 72ला आपण 6 ने भागितलं तर 6 1 6, 6 2 12, 12 आणि 6 किती होणार 18. म्हणजे या चौकोनामध्ये 18 यायला पाहिजे अशा प्रकारे. तर फार काय अवघड नसते. थोडंसं ऑब्झर्वेशन लागेल आणि थोडंसं सरावसुद्धा लागतो, आहे की नाही. सराव, असे गणित जे आहेत अंकगणितावर असणारे यांचे सराव असणं आवश्यक आहे. 12वं पाहूया, जे की मंजूकडे इशारा करत गौरव म्हणाला. हे गौरव आहे आणि हे मंजू आहे. या मंजूकडे तिनं इशारा करत आहे गौरव आणि त्याबद्दल बोलत आहे. ती माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे ना. आता गौरव आहे आणि याचे हे वडील आहे ना. हे वडील इथं ए नावाचे कोणीतरी गृहस्थ आहे, त्याचे ते वडील आहेत. हे वर मांडायचं. एकुलत्या एक मुलाची ही बायको आहे म्हणजे गौरवचं आणि मंजूचं काय संबंध येणार. गौरव म्हणजे मंजू ही गौरवची बायको असेल, असं सिंपल आहे. फार काही अवघड नव्हतं, आहे की नाही. हे तर पोलीस भरतीला हे सगळे नाते संबंध येणारच आहे, परीक्षेला येतच असतो. एक प्रश्न ठरलेलाच आहे. हे सगळे प्रकारचे तुम्ही अभ्यास केलं पाहिजे. 13वा प्रश्न पाहूया. 13वा प्रश्न. ओके, एका मुलाच्या आईचं वय मुलाच्या तिप्पट असून, आहे ना. आईचं वय मुलाच्या तिप्पट आहे म्हणजे 3 ने गुणणार, आहे ना. वाचून असं लिहिलं पाहिजे. 5 वर्षापूर्वी इथं लिहिणार 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी. आता पुढचं वाक्य झालेलं आहे. मुलाचं वय, मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या
काय सांगितलं, 1/6 पट आहे म्हणजे 1/6 होणार. हे 5 वर्षापूर्वी आहे. ओके. त्यानंतर होते जर वडिलाचं वय, इथं वडिलाचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे असल्यास मुलाचं आजचं वय काढायचं आहे. मुलाचे आजचं आपल्याला वय काढायचं आहे ना. तर नीट असं वाचून सगळं माहिती आपण लिहिली. आणि हे अशा प्रकारचे जे असतात गणित, विशेषतः 90% मुलांना अशा प्रकारचे प्रश्न येत नाहीत. याचं कारण आहे की असं हे मांडता आलं पाहिजे. आता एवढं जरी मांडता आलं तर याचं थिंकिंगसुद्धा आलं पाहिजे. ऐक नाही, हे आहे समजा मुलाचं आजचं वय x असेल तर आईचं होणार 3x. हे आहे आजचं आहे ना, मुलाचं आजचं वय. आता 5 वर्षापूर्वी आहे, 5 वर्षापूर्वी मुलाचं वय किती होणार? 5 वर्षापूर्वी म्हणजे x - 5 होईल, आहे की नाही. 5 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर मुलाचं वय हे x - 5 होणार. आजचं वय जर x असेल तर 5 वर्षापूर्वी मुलाचं वय x - 5 आहे. आणि तेव्हा वडिलाचं किती असेल? हे वडिलाचे वय आहे ना, हे गुणिले 1/6. म्हणजे मला जर विचारलं वडिलाचं वय किती, तर हा 6 गुणाकारात जाणार. इथून मी असं करणार, वडिलाचे 5 वर्षापूर्वीचं वय हे किती होणार? 6 गुणिले x - 5 आहे ना, असं होईल. म्हणजेच हे किती होणार? 6x - 30. हे आहे 5 वर्षापूर्वी वडिलाचं वय. आणि आजचं जर मला विचारलं आजचं वडिलाचं वय किती असेल, आजचे वडिलाचं वय, तर याच्यामध्ये काय करणार? 6x - 30. आजचं म्हणजे हे पूर्वीचं आहे, याच्यामध्ये +5 करायचं का -5 करायचं? आताचं पूर्वीचं हे आहेत म्हणून आजचं काढायचं तर प्लस करणार 5. म्हणजेच हे होणार 6x - हे 25 होणार. हे अत्यंत महत्त्वाचं. पुढे येऊया. हे झालं आजचं आहे. वडिलाचं आहे 6x - 25. तेव्हा आईचं वय होतं 3x, हे +5. बस याच्यावर आता सगळा कार्यक्रम आहे. 6x - 3x होणार बरोबर आहे. हे होणार किती? 5 + 25 होणार आहे ना. 6x मधून 3x गेले, 3x बरोबर इथं होणार 10. आपलं 30. 5 आणि 25 30. 3 × 1 = 3. हे होणार 10. म्हणजे x बरोबर आहे 10. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे परीक्षेत मी विचारलं, याचा अर्थ तुम्हाला याच्यावरून सर्व वयवारी हा धडा तुम्हाला आला की नाही, समजून घेतलेला आहे की नाही. 90% मुलांना हे गणित मला माहीत आहे की आलं नसेल. तर हे परत याचं ऑब्झर्वेशन करा, नीट समजून घ्या. पूर्वी, आता आणि नंतर याच्यावर वयवारी चालते पहा. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट 14वं सोपं आहे तसं आहे की नाही. 289 म्हणजे 289 ST आहे ना, असं दिलेलं आहे. 289 ST बरोबर आहे. इथं 17 ST आहे ना, म्हणजे 289 कशाचा वर्ग आहे? 17चा. तसं 729 ST बरोबर किती होणार? हे ST तर येणार. 729 म्हणजे 27. तर मुलांना सर्वात महत्त्वाचं, वर्ग हे तुम्हाला 30पर्यंत पाठच पाहिजे. आणि घन जे आहे हे कमीत कमी 15पर्यंतचे घन आलेच पाहिजे. ओके, पुढे जातो. यानंतरचं पुढचा प्रश्न पाहू आपण. नेक्स्ट 15वं पाहूया. 15वं 4/9, 2/7, 3/8, 6/13, 5/11 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मधली सांगायची. मधोमध कोणती येणार आहे ना, मधोमध. आता हे काही नियमावर वगैरे आपल्याला सांगता येत नाही की नाही. याच्यामध्ये फरक आहे का? 4 आणि 9 5, इथं 2 आणि हे 7 5, 3 आणि 5 8 आहे. हे होणार 13 आहे की नाही. 5/11 म्हणजे इथं 6चा फरक आहे. तर असं स्पेसिफिक फरकसुद्धा नाही. मग याला सिंपल आहे. हे आहे छेदाधिक अपूर्णांक 0.44 आवृत्ती होते आहे की नाही.
हे होणार 0.20 झाले. 7 दोन्ही 14, 6 उरले, 7 8 56, 0.30 झाले. 8 त्रिक 24, 6 होणार, 8 7 56, 0.60 झाले. 13 चौक 52, 8 उरले 80, 13 7 म्हणजे 13 5 65, 13 सख 78 आणि 5/11 म्हणजे 0.50 झाले. 11 4 44, 6 उरले, 50 झाले ना. 11 4 44 म्हणजे 6 60, 11 5 55. आता चढता क्रम लावत असेल तर पहिल्यांदा कोणती संख्या आली? सर्वात लहान पाहिजे, आहे की नाही? सर्वात लहान या दिलेल्या याच्यामध्ये सर्वात लहान कोणती आहे? 0.28 म्हणजे 2/7 आहे ना. पहिलं हे जाणार इथं, पहिलं लिहितो. दुसरं कोणतं होणार या दिलेल्या याच्यामध्ये? हा दुसरा येईल. आणि तिसरा होणार आहे 0.44 आहे की नाही. 46 45 म्हणून 2 अंकापर्यंत 2 स्थळापर्यंत काढलंच पाहिजे, तरच ते लवकर तुम्हाला समजेल. ओके, तर हे होणार 2 नंबरचं हे 0.3 म्हणजे 3/8 आणि 4/9 म्हणून याचं उत्तर काय येणार? 4/9. अशा प्रकारचे गणित हे असंच केलं पाहिजे आणि 2 स्थळापर्यंत ॲटलिस्ट काढता आलं पाहिजे. आता काही असे असतात 4/5, 1/5, 2/5, 3/5 आहे की नाही. असे गणित तोंडी देता येतात. छेद समान असेल, हे छेद समान असेल, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान, हे अशा टाईपचे येत असतात किंवा अशा टाईपचे येतात, आहे की नाही. हे होणार 25/29, 25/30, 25/18, 25/12 आणि 25 हे होणार 16 आहे की नाही. अंश समान असताना इथं आहे अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तर असे गणित तोंडी देता येतात, पण हे सारखा फरक नाही आहे. किंवा असे गणित विचारले जातात पहा 1/2, 2/3, 3/4, 4/5, 5/6 हे तोंडी आहेत. हे ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. अंश आणि छेदमध्ये ह्या सारखा फरक असेल तर याचं तोंडी उत्तर देता येते. मोठा हा 5/6 आणि 1/2 लहान. तर हे टिपिकल प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम असे असेल तर याला या पद्धतीने सोडवलं पाहिजे. जेव्हा काही नियमामध्ये बसत नसेल तर त्याला काय करायला पाहिजे? दशांशमध्ये आणूनच ते सोडवायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. एकच गणितावर तशी चर्चा करतो आहे ना, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया आहे ना. सोमवारी सकाळी 16वा नंबरचं पाहूया. 16वं. सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा व तास काट्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा? है ना. सोमवारी इथं लिहितो सोमवारी सकाळी 5 ते बुधवार सकाळी 7 वाजेपर्यंत 90 अंशाचा कोन किती वेळा होणार आहे ना. फार चांगला प्रश्न आहे. सर्वसाधारण पाहिलं असेल तर एका तासामध्ये हा 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? 2 वेळा होतो. परंतु 3 ते 4 व 9 ते 10च्या दरम्यान हा किती वेळा होतो? हा 1 वेळाच होतो. म्हणून मी म्हटलं 12 तासामध्ये किती होणार? 12 तासामध्ये विचार जर केला तर 22 वेळा होतो, आहे की नाही. 24 वेळा न होता किती? 22 वेळा. म्हणून 24 तासामध्ये किती वेळा होणार? 22 दोन्ही 44 वेळा. हे लक्षात आलं, हे पाठच ठेवायचं. आता राहिला प्रश्न आहे की नाही. सोमवारी सकाळी 5 ते मंगळवार सकाळचे 5 हे झाले 24 तास इथं आहे ना. आपल्याला बुधवार सकाळी 7 वाजेपर्यंत पाहिजे, पण इथं मी 5 वाजेपर्यंत लिहितो, अंतर 2 तास लिहितोस, आहे की नाही. म्हणजे इथून 24 तास होतात. हे 24 तासामध्ये आणि 24 तासामध्ये 24 तासामध्ये म्हणजे किती होणार? 44 हे 2दा आहे की नाही. हे 44 वेळा, इथं 44 वेळा. आता उरले 2 तासामध्ये, आहे की नाही. 2 तासामध्ये 6 आहे की नाही. 5 ते 6मध्ये 2दा, 5 ते 6मध्ये 2दा आणि 6 ते 7मध्ये 2दा आहे ना. ही स्थिती आली का बघायची नाही. म्हणून हे होणार 44 आणि 44 48 हे सगळ्यांची बेरीज आणि हे 4 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 12 हातचाला 1
म्हणजे 92 वेळा आलं पाहिजे. किती वेळा? 92 वेळा ते व्हायला पाहिजे. समजते? चांगला प्रश्न आहे. थोडेसे कॅल्क्युलेशन, हे नियम सगळे पाठ पाहिजे तरच ते मुलांना येईल. म्हणून घड्याळावर अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न असतोच. दिनदर्शिका असो, नाते असो, घड्याळ असो, डायस असो, हे धडे आलेच पाहिजे, कारण हे तुम्हाला परीक्षेला येणारच आहे. त्यानंतर पाहूया 17वा नंबर. 1 ते 120 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? आता सर्वांनाच माहीत आहे की 1 ते 100 पर्यंत किती आहेत मूळ संख्या? 25 आहेत, आहे ना. हे सगळ्यांनाच पाठ असतं. प्रॉब्लेम येते पहा 100 ते 120 पर्यंत, आहे ना. तर हे पाठ ॲटलिस्ट तर हे 120 पर्यंत, जसं 101 आहे, 103 आहे, 107 आहे ना, 109 आहे, ह्या मूळ संख्या आहेत. हे 4, हे 10 म्हणजे 110 पर्यंत. आणि 5वी आहे 113, आहे ना. हे पाठ ठेवलं तर याचं उत्तर आपल्याला 2 म्हणजे 25 + 5 म्हणजे 30 संख्या असतील. किती असतील? 30. हे आता थोडंसं पाठांतरावर, थोडंसं अभ्यासावर, पहिले याच्यापूर्वी काही बोललो होतो मी, त्यावर आधारित आहे. ओके. तर असो, हे सगळ्या गोष्टी ॲटलिस्ट 120 पर्यंत तरी तुम्हाला ते लक्षात आले पाहिजे. 18वं पाहूया. 18वं, आणि इथं विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जातो? आहे ना. 8ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे? शेवटच्या 3 संख्येला जर भाग जात असेल, किंवा शेवटी 3 शून्य असल्यास, किती? 3 शून्य असल्यास तर डोळे झाकून आपण त्याला 8ने भाग देता येते. तर खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जाईल? म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे 4 4 5 000 असे, म्हणजे याला डोळे झाकून आपल्याला तोंडी उत्तर 1 सेकंदामध्ये सांगता येते. म्हणजेच हे होणार 4,45,000 याला भाग जाणार. बाकीच्याला भागत बघायचं गरज नाही, हे तोंडी उत्तर आहे. हां, जर 3 शून्य आले नसते तर मग आपल्याला सगळे तपासून पाहावं लागले असते, आहे की नाही. ओके. 19वं पाहूया आपण. 19वं, खालीलपैकी कोणत्या लहानात लहान संख्येला 12, 15, 20 आणि 27ने पूर्ण भाग जातो? 12, 15, 20 आणि 27ने निशेष भाग जाणार आहे. म्हणजेच काय काढायचं असते? लसावी, आहे की नाही. म्हणजेच याचा अर्थ इथं आपल्याला लसावी काढावं लागतं. अशी लहानात लहान संख्या कोणती ज्याला 12, 15, 20 आणि 27ने निशेष? मग लसावी काढत असताना 4ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का आपल्याजवळ? नाही. मग 3 संख्येला असेल तर 3 संख्या म्हणजे 3ने भाग देतो. 3 चौक 12, 3 5 15, 20ला काही भाग जात नाही, जशाला तसं ठेवणार. 3 9 27. ओके. आता 3 संख्येला जात नाही तर 2 संख्येला पाहूया. 5ने भागूया. 4, हे 5 1 5, 5 चौक 20, हे 9ला 9, आहे ना. परत 4ने भागूया. 4 1 4, 1ला 1, 4 हे 9, आणि नंतर उरते 9. म्हणजे 1 1 येईपर्यंत काढणे म्हणजे लसावी. ओके. हे होणार 3 5 15, 4 9 36, 15 × 36, 15 सखी 90, हातचे आले 9, 15 त्रिक 45, 45 9 54, म्हणजे 540 ही लहानात लहान संख्या आहे ज्याला 12, 15, 20 आणि 27ने निशेष भाग जातो. कधी कधी 5 बाकी राहील असं म्हणतो, तो प्लस करायचं. असे गणितं तुम्हाला वारंवार येतात. ठीक आहे, जसं आलं तसं सांगतो मी. सध्या ही अशी लहानात लहान संख्या आहे ज्याला 12, 15, 20, 27ने निशेष भाग जातो. ओके. पुढे बघूया 20वं पहा. एका वर्गातील 20, 25, 30 मुलांचा एक गट केल्यास प्रत्येक वेळी 5 मुले उरतात. बरोबर. तर वर्गात कमीत कमी मुले किती असतील? तर परत 20, 25 आणि 30 यांचा लसावी परत काढायचा. हे होणार लसावी होणार 5, 5ने भागणार आपण. तिन्ही संख्येला भाग जाणारी ही 5 ही संख्या आहे. 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30. आता 2 संख्येला भाग जाणारी आहे. बे दोन्ही 4, 5ला 5, बे त्रिक 6. 3 संख्येला भाग जात नाही, 2 संख्येला भाग जात नाही, म्हणून हे जसाला तसं लिहायचं. 2 × 5 × 3 गुणिले हे आलेले 5 2 10. हे होणार
बे पंचे 10, 10 ते 30, 30 गुणिले 10 म्हणजे 300 आहे ना. हे निशेष भाग जाणारी. आता 20ने भागितलं तर 300ला, तर बाकी 0 येते म्हणजे निशेष भाग जातो. 25ने भागितलं तरी 300ला निशेष भाग जातो. 30ने भागितलं 300ला तर निशेष. आता बाकी उरेल का? मग बाकी किती उरायला पाहिजे? 5 उरायला पाहिजे, म्हणजे अधिक 5 मिळवायचं, म्हणजे ही झाली 305 ही संख्या. ओके, पुढे पाहूया पुढचा प्रश्न 21वा. 5/7 मध्ये 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे, म्हणजे x वेळा मिळवावे, म्हणजे बेरीज ही 5 येते. हे लिहिता येते व्यवस्थित. ओके, तर इथं छेद सारखा आहे ना. छेद सारखा असेल तर काय होणार? 5 अधिक 5x भागिले 7 बरोबर आहे 5. हा 7 गुणाकारात जातो, म्हणून 5 अधिक 5x बरोबर 35, म्हणून 5x बरोबर आहे 35मधून 5 गेले 30, म्हणून 5 सख 30, म्हणून x बरोबर 6. समीकरण मांडताच आलं पाहिजे, म्हणजे 6 वेळा आपल्याला 5/7 मध्ये 5/7 हा 6 वेळा मिळवावा लागेल, म्हणजे उत्तर आपल्याला, म्हणजे बेरीज ही किती येईल? 6 येईल. ओके, पुढे पाहूया या प्रकारचं. 5328 22 पाहूया. 5328 या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास पूर्ण वर्ग संख्या येईल? पूर्ण वर्ग संख्या आहे ना. आता पूर्ण वर्ग संख्या आपल्याला काढायचं आहे की नाही. आता याला काढत असताना 5328 पहिल्यांदा 2 2च्या जोड्या पाहूया. हे आहे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. कोणत्या संख्येचा वर्ग 53पेक्षा लहान आहे ना. तर याचा होणार 7चा वर्ग. इथं 7 लिहिणार, इथं 7, इथं होणार, हे होणार 14, इथं डॅश, इथं 7 7 49. 13मधून 9 गेले 4, हे 0 झाले. एकाच वेळेस 2 अंक घेतले आहे ना. आता इथली संख्या आपल्याला निवडायची. 428पेक्षा लहान आली पाहिजे किंवा तेवढीच. हे 1 4 आणि हे स्टार आहे. स्टारच्या ठिकाणी जो अंक घेतला तोच अंकाने गुणायला पाहिजे. आल्यानंतर गुणाकार हा याच्यापेक्षा लहान आला पाहिजे. समजा मी 3 निवडले असेल तर 3ने गुणतो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, हातचा 1, 3 आणि 1 4, म्हणजे 429 व्हायले आहे ना. म्हणजे काय व्हायले? याचा मोठी व्हायली, म्हणजे याच्या खाली कोणती संख्या आहे? 2 आहे. 2ने भागूया, म्हणजे 2नेच लिहूया इथं. 2 2 4, 8, म्हणजे 284. म्हणजे हा 72चा वर्गपेक्षा मोठा आणि 73च्या वर्गापेक्षा लहान, हे समजलं आपल्याला आहे की नाही. 72च्या वर्गापेक्षा मोठा आणि 73च्या वर्गापेक्षा लहान, म्हणून आपल्याला 72चा वर्ग माहीत आहे की नाही. जसं हे 2 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4, 7 2 14, 14 2 28, म्हणजे हे 4 8 49 आणि 2 51, म्हणजे 81 84 आहे की नाही. 73चा वर्ग किती आहे? जसं करा, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, 7 त्रिक 21 2 42, हे 9ला 9, हे 2ला 2, 49मध्ये 4 मिळवले 53 29, आणि हे आहे 53 28. म्हणजे किती मिळवावं लागेल आपल्याला? 1 मिळवावं लागेल आहे की नाही. म्हणून याच्यामध्ये 1 मिळवलं तर 53 29, म्हणजे पूर्ण वर्ग. आणि किती वजा करावे म्हटलं असतं तर याच्यामधून काय करावं लागेल? हे वजा, हे आहे 51 84 53. आता हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही, 1 मिळवलं तर. आता कधी कधी असं विचारतात 5328मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे पूर्ण वर्ग संख्या येईल. मग काय करायचं? 53 28मधून 51 84 वजा करायचे. 8तून 4 गेले 4, 12तून 8 गेले 4, हे होणार 2तून 1 गेला, म्हणजे 144 तुम्हाला वजा करावी लागली असते आहे ना. असं असलं असतं. लक्षात आलं? ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. जर वजा करा असं म्हटलं तर आहे ना, कोणती संख्या वजा केली असती तर पूर्ण संख्या येईल. ओके, तर आता इथं म्हणजे जास्त वेळ याच्यासाठी लागतो की कारण तशा टाईपचे गणित पर्यायातून तुम्हाला सांगतो आणि कशा प्रकारचे विचारले जातात. आता पहा, 2.644 कंसाचा वर्ग वजा 2.644
3 5 6चा वर्ग आहे ना, भागिले आहे 0.288. आता हे जे आहे तर ए वर्ग वजा बी वर्गाच्या सूत्रावर आहे की नाही, म्हणजे हे होणार 2.644 वजा 2.356 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 2.644 प्लस 2.356 भागिले 0.288 आहे ना. आता यांची वजाबाकी होणार. वजाबाकी करत असताना 4तून 6 गेले म्हणजे जात नाही, 14तून 6 गेले 8, इथं झाले 3, 13तून 5 गेले परत 8, इथं झाले हे 5, 5तून 3 गेले 2, दशांश 2तून 2 गेले 0 आहे ना, गुणिले इकडं बेरीज 6 4 10 हातचाला 1, 4 5 9 1 10 हातचाला 1, 6 3 9 1 10 हातचाला 1, 2 2 4 1 5 भागिले हे 0.288 हे कटणार म्हणजे हे होणार 5.0. तर असे हे पर्यायामध्ये पाहिल्यावर लवकर लक्षात आले पाहिजे तुम्हाला आहे ना, हे कोणत्या सूत्रामध्ये बसते आहे ना. म्हणून तर मी म्हटलं की ते 8 ते 9 सूत्र हे तोंडी पाठ पाहिजेच तुम्हाला आणि त्याच्यावर आधारित नेहमीच प्रश्न विचारले जातात. 48च्या सर्व विभाजकांची बेरीज विचारली आहे की नाही. 48 ही संख्या आहे ना, याला कोणकोणत्या संख्येने भाग जाते ते पाहूया. कसोट्या सर्वांना पाठ असले पाहिजे तरच हे उत्तर काढता येते. तसं पाहिलं तर 16 गुणिले 3 16 48, 2चा चौथा घात गुणिले 3चा 1वा घात, या घातांकामध्ये 1ने वाढ करायची, या घातांकामध्ये 1ने वाढ करायची, म्हणजे हे 10 विभाजक आले पाहिजे. एक जरी विसरला तर आपलं उत्तर चुकते. म्हणजे विभाजक किती आले पाहिजे 10. पाहूया. कोणत्याही संख्येला 1ने भाग जातो. ही समसंख्या आहे म्हणून 2ने जाणार. 3ची कसोटी 8 आणि 4 12 म्हणजे 3ने भाग जाणार. 4ने भाग जातो. 5ने जात नाही. 6ने भाग जातो का? हो. 2ने आणि 3ने भाग जात असेल तर 6ने जाईल. 8ने जाईल का? हो. 8 सख 48 8ने जाईल. 9ने जाईल का? नाही. 10ने जाणार नाही. 11ने जाणार नाही. 12ने जाईल का? जेव्हा 3 आणि 4ने भाग जातो तेव्हा 12ने जातो आहे ना. 14ने जाणार नाही आहे ना. त्यानंतर 16ने जाईल, त्यानंतर 24ने जाणार आणि त्यानंतर 48ने. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे जर चुकलं तर उत्तरसुद्धा चुकेल. पहा 10 आले आपले विभाजक. कधी कधी विभाजक एकूण किती विभाजक म्हणलं तर या पद्धतीने काढायला आलं पाहिजे. आता बेरीज राहिली 3 आणि 3 6 आणि 4 10 10 आणि 6 16 16 आणि 8 24 आहे. इथं 24 लिहितो, इथं वरच्याची सगळ्यांची बेरीज. हे 12 आणि 24 36. जसं आपल्याला सोपं जाईल ते पाहू. 16 3 48 16 चौक 64. ही बेरीज आता सगळ्यांची कशी करायची ते आपल्या आता 4 आणि 4 6 आणि 4 10 आणि 4 14 हातचाला 1, 3 आणि 3 6 6 आणि 6 12 म्हणजे 124 बेरीज आली पाहिजे आहे ना. किती आली पाहिजे? 124. ओके. पुढे जाऊया. 25 प्रकार 25 प्रश्न पाहूया. 25चा प्रश्न. ओके. काय म्हणते? 3 घनमुळात आहे 3 2 8 5 0 9 आहे ना. याचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. तर याला पहिल्यांदा 3 3च्या जोड्या पाडायचं. 328 509 हे 3च्या जोड्या बरोबर आहे अगदी. पहिला प्रश्न विचारायचा, कोणत्या संख्येचा घन हा 328 पेक्षा लहान आहे. जसं मी म्हटलं आहे ना, 3चा घन केला तर 27, 4चा घन केला तर 64, 5चा घन केला तर 125, 6चा घन केला तर 216, 7चा घन केला तर 343, 8चा घन केला तर 512, 9चा घन केला तर 729. ओके. ठीक आहे. तर असं समजूया, कोणत्या संख्येचा घन केला असेल तर 328 किंवा 328 पेक्षा लहान आहे की नाही. जसं 7चा घन 343 हे जास्त व्हायले आहे ना, म्हणून हा कितीचा पाहिजे? 6चा घन. एकक स्थानी येऊया डायरेक्ट. एकक स्थानी. एकक स्थानी आल्यावर इथं विचारायचं, कोणत्या संख्येचा
घन केला असता एकक स्थानी 9 हा अंक येईल, है ना, 9 हा अंक येईल. ओके. जसं पहा आता 3चा घन केला तर एकक स्थानी 7 आलं, 4चा घन केला तर एकक स्थानी 4 आलं, 5चा घन केला तर एकक स्थानी 5 आलं, 6चा घन केला तर एकक स्थानी 6, 7चा घन केला तर एकक स्थानी 3 आलं, 8चा घन केला तर एकक स्थानी 2 आलं आणि 9चा घन केला तर एकक स्थानी 9 आहे. म्हणून याचा आहे 69चा हा घन असला पाहिजे. अगदी बरोबर. ओके. तर हे झालं 25 क्रमांकाचं. पुढच्या पिरियडमध्ये आपण पुढचे 25 प्रश्नाचं अजून चर्चा करूया. आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.